मानवामध्ये निर्माणकर्त्याची स्वाक्षरी कशी तपासता येते? त्या रचनाकाराच्या योजनेनुसार आपण जगत आहोत की नाही? नसेल तर त्याला जबाबदार कोण आहे याचा विचार करायला लावणारे आणि त्यात सुधारणा करून त्या परमेश्वराला मान्य असे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते बदल आपण करणार आहोत का याचा विचार करायला भाग पाडणाऱ्या या भागामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. 40 पेक्षा ज्यांचे वय कमी आहे त्यांच्यासाठी जर हे सूत्र वापरायचे तर त्यासाठी आपण एका भारतीय व्यक्तीचे मोजमापन यासाठी केलेले आहे. सदर तरुण हा आज 21 वर्षाचा आहे. आपण पाहू शकता सूत्रानुसार त्याचे उच्चतम रक्तदाब आणि न्यूनतम रक्तदाब यामधील फरकाची वजाबाकी त्याला 1+22 भागिले बॉडी मास इंडेक्स ने भागलेले आहे. मग यामध्ये सदर तरुणाची उंची 179 सेंटीमीटर आहे, वजन 64 किलो आहे. त्यानुसार त्याचा बॉडी मास इंडेक्स 19.3 येतो, ज्याचं सूत्र देखील आपण या तक्त्यामध्ये पाहू शकता. त्याच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण 9.4 आहे आणि उपाशी पोटी रक्तातील साखरेचे तपासलेले प्रमाण 79.23 आहे. हे जे सर्व आकडे आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी लागतात ते एकदा प्राप्त झाले की त्या सूत्रामध्ये हे आकडे टाकून आपण कशा रीतीने गणित सोडवलेले आहे हे आपण पडद्यावर पाहू शकता. आणि त्यानुसार त्या तरुणाचे CMA मधील वय 20 येत आहे आणि त्याचे प्रत्यक्ष वय हे 21 आहे. म्हणजे हा तरुण आरोग्यपूर्ण आणि धडधाकट आहे असे हे आकडे दाखवून देतात. मंडळी, स्त्रियांचे आरोग्यशास्त्र मुख्यत्वे ज्या मासिक पाळीशी संबंधित आहे त्याद्वारे अमेरिकेत जो सर्वे केला गेला त्यानुसार सर्वसाधारणपणे आरोग्याचे टप्पे कसे जाणून घ्यावेत याबद्दलची माहिती या नुकत्याच हाती आलेल्या सर्वेक्षणानुसार डॉक्टर लिओनार्डोज एरो यांच्या लेखाद्वारे आपण विचारात घेणार आहोत. डॉक्टर लिओनार्डोज एरो त्यांच्या ज्या एक पेशंट कार्टे यांच्या संदर्भात जे काही आकडेवारी त्यांना मिळालेली आहे त्या आकडेवारीनुसार त्यांनी हे गणित तक्त्यामध्ये मांडलेलं आहे. तारुण्यात पदार्पण होतानाचा म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावरती म्हणजे जेव्हा पहिली मासिक पाळी येते त्यावेळेसचे वय त्यांनी या तक्त्यामध्ये आपल्याला दाखवलेले आहे. प्रजनन क्षमता अत्युच्च पातळीवरती असतानाचे वय त्यानंतर आपल्याला दिलेल्या सूत्रानुसार काढता येते. म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावरती पहिली मासिक पाळी ज्यावेळेस येते त्यावेळेसचे वय याला 1.6 ने तुम्ही गुणलेत तर पीक फर्टिलिटी किंवा उच्चतम प्रजनन क्षमता असताना तुमचे वय हे तुम्हाला मिळू शकते. एकदा तुम्हाला हे वय प्राप्त झाले की पुन्हा त्याला तुम्ही 1.6 ने गुणलेत की प्रजनन क्षमता हळूहळू कमी होत जाताना वय काय होते हे तुम्हाला त्याच्यातून प्राप्त होते. हे वय प्राप्त झाल्यावरती त्याला तुम्ही 1.6 ने गुणले की मोनोपॉज रजोनिवृत्ती मासिक पाळी बंद होण्याचे वय हे तुम्हाला याच्यातून काढता येते. त्याला तुम्ही 1.6 ने गुणलेत की तुमचं सर्वसाधारणपणे परमेश्वराने नियोजित केलेलं वयोमान काय आहे. जर सर्व प्रकारचं तुमची जीवनशैली तुम्ही अतिशय योग्य ठेवलीत आणि बिब्लिकल किंवा थिओलॉजिकल भाषेमध्ये म्हणतो की परमेश्वराच्या इच्छेनुसार आणि त्याच्या आज्ञांनुसार आपलं जीवन असेल तर ते आयुष्यमान त्याने तुम्हाला सर्वसाधारणपणे किती दिलेलं आहे याचा अंदाज देणारी संख्या तुम्हाला प्राप्त होते. त्याला तुम्ही 1.6 ने गुणलत की तुमच्या पिढीतील किंवा तुमचं जे घराणं आहे त्याचा सर्वसाधारणपणे आयुष्यमान किती दिलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त जर सर्व नियम काटेकोरपणे पाळून आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊन जर आपण जगू शकलो किती वर्ष जगू शकतो याची संख्या तुम्हाला प्राप्त होते. डॉक्टर लिओनार्डोज एरो यांच्या अमेरिकन स्त्री असलेल्या या ज्या पेशंट आहेत यांचं सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त आयुष्य किंवा उच्चतम त्यांना मिळालेलं आयुष्य हे 76 वर्ष आहे असे हा तक्ता आपल्याला दाखवतो. आणि त्यानुसार त्यांच्या अवतीभोवतीच्या किंवा त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचं सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त आयुर्मान हे 123 वर्षाचं आहे असे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर
येथे आपण भारतातील एका स्त्रीचे तिने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आपण तिचे या बद्दलचे सर्व आकडे गोळा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या स्त्रीचे आयुर्मान साधारणपणे 92 वर्षाचे आहे आणि तिच्या घराण्यातील व्यक्तींचे आयुष्यमान 147 वर्षापर्यंत आहे असा अंदाज आपल्याला या आकड्यांवरून येथे प्राप्त होतो। मंडळी, तुम्ही देखील जर हे गणित करून पाहाल तर तुम्हाला देखील कळेल की परमेश्वराने तुम्हाला किती आयुर्मान दिलेले आहे आणि तुमच्या घराण्यातील किंवा तुमच्या नात्यातील व्यक्तींचे सर्वसाधारणपणे आयुर्मान काय आहे आणि काटेकोरपणे जर आपण जीवन जगलो तर आपण किती वर्षापर्यंत जगू शकतो हे लक्षात येईल। हे गणित न जुळण्याची कारणे कुपोषण, मानसिक अशांती, बदललेली दिनचर्या, इतर आजार, अनुवंशिकता वगैरेही असू शकतात बरं का मंडळ। लवकरच भेटूया पुढील भागामध्ये। तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद आपणा प्रत्येकाबरोबर असो। आमेन। धन्यवाद। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है।